पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तनु, मी खास तुझ्यासाठी गट्ट्यांची भाजी केली आहे, टेस्ट कर ना। खातो नाही, आधी खा। नाही काय ना, तू जर सासूबाईंनी केलेली भाजी आधी खाल्लीस ना तर त्याची टेस्ट तुझ्या जिभेवर रेंगाळेल ना, मग तुझं ओपिनियन असं बायस्ड होईल। आधी माझी भाजी खाऊन बघ ना। का? तुझी भाजी आधी खाल्ली तरी तो बायस होऊच शकतो, कशावरून नाही होणार? पिलू, मीच केलेली भाजी खाणार की नाही तू? आधी खा खा। तनु, आधी तुझ्या समोर ताट कोणी आणून ठेवलंय? शी, किती बालिशपणा चाललाय तुझा। ताट कोणी आधी आणून ठेवलं याच्यावरनं भांडतेस तू? पिलू, भाजी खा मी केलेली। हा ए तनु, यांच्या हातची भाजी गेले 20 वर्ष काय 30 वर्ष खातोयस तू। माझ्या हातची भाजी टेस्ट करून सांग ना कशी झाली आहे। अगं आयुष्यभर त्याला तुझ्या हातची भाजी खायची जबरदस्तीने, हो की नाही? मग आता माझ्या हातची भाजी खाऊ दे। बाबा, काय करायचं या दोघींचं? सुखाने जेवू सुद्धा देत नाही हो। बघ ना, गेम खेळतानाही डिस्टर्ब करतात, जेवतानाही डिस्टर्ब करतात। यावर एकच उपाय आहे। कोणता? मुळावरच घाव घालायला हवा। बाबा, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर सारखे बोलू नका, उपाय सांगा। उपाय रौनक। बापानी घराला दरवाजा कशासाठी लावलाय? कधीतरी दारातून ये। कम ऑन फादर, दरवाजा तो चोरों के लिए होता है, हमारे जैसे शेर तो खिड़की से आते हैं। कुठला चोर दरवाजातून आते तो? काहीतरी डायलॉग मारायचा म्हणून मारू नको। काय लॉजिक आहे या एंट्रीच्या मागे? बाबा, आपल्याला लॉजिक पेक्षा सध्या मॅजिकची गरज आहे हो। त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, मुद्द्याचं बोला। एक महत्वाचं काम। तुम्ही फक्त बोला, झालंच म्हणून समजा। तू आता खूप मैत्रिणी आहेत ना? हो, त्यांना विचार, काय एक बाई ठेवायची। काय बाई ह्या वयात? ए गधड्या, तुझ्या मैत्रिणींना विचार, त्यांच्याकडे अशी कोणी बाई आहे का जी आपल्याकडे घरकामाला येईल? नाही म्हणजे स्पेसिफिकेशन काय हवंय? गाडी नकोय, बाई हवी आहे। स्पेसिफिकेशन कसले सांगतोय? फार काय अपेक्षा नाहीत, तिने फक्त वाद न घालता उत्तम स्वयंपाक करावा। फक्त स्वयंपाक? बाबा हो, यांची भांडी घासण्यावरून सुद्धा भांडणं होतात। हा म्हणजे आई म्हणते की अंकू, अगं तुझ्या भांड्याला किती साबण राहतो? मग अंकू म्हणते का तुमच्या भांड्याला साबण राहत नाही का? मग या दोन वाक्यांपुढे या दोघींची भांडणं कमी जास्त आवाजात सुरूच असतात। तिला भांडी पण घासता यायला हवीत, उत्तम। आणि साफसफाई? बाबा हो, या दोघी साफसफाई करण्यावरून सुद्धा भांडतात हो। हा म्हणजे आईने जर आधी झाडून घेतलं असेल ना तर नंतर अंकूला पण परत झाडायचं असतं, आणि जर अंकूने आधी झाडलं असेल तर आईला परत साफसफाई करायची असते। थोडक्यात तुला असं नाही वाटत आहे का की आपल्याला दोघांनाही नवीन बायकांशी लग्न करायची गरज आहे? रौनक, फायनल स्पेसिफिकेशन हे आहे, अशी बाई शोध जी घरातली सगळी कामं करू शकेल। करेक्ट। येस बाबा, उद्या सकाळीच अशी बाई आपल्या घरात येईल। सुनबाई, अगं सुनबाई। काय म्हणताय सासूबाई? जरा चहा करशील का? सगळं तुला सांगत बसायला लागतं। अगं बाई, मी न सांगता चहा तयार मी केलाय। पण तुम्ही कोण? या मंदाकिनी, या आजपासून आपल्याकडे घरकामाला असणार आहे। काय? पण असं का केलं असेल तुम्ही? अहो निदान मला विचारायचं तरी ना एकदा। आणि तुम्हाला माहितीये, हा घरात कामासाठी बाई ठेवलेली मला आवडत नाही, आणि सून घरात असताना कामासाठी बाई कशाला ठेवायला हवे तुम्हाला? हो हॅलो, एक्सक्यूज मी, म्हणजे काय? फक्त घरातली कामं करायला सून आणलीये का तुम्ही? अगं तसं नाही माझं म्हणण्याचा अर्थ, दोन दोन बायका घरात असताना अजून एक तिसरी बाई कशाला आणायला हवी ना कामाला? काय ना, घरकाम करण्यावरून तुमच्या दोघींची भांडणं होऊ नयेत म्हणूनच यांना बोलवलंय कामासाठी। आणि हे ठरलंय, विचारायची गरज नाही वाटली मला। त्यामुळे आजपासून तुम्ही घरकाम, भांडी कुंडी, झाडलोट याच्यावरून भांडू नका।
ओके. आणि भांडायचं जर असेलच तर जरा वेगळ्या विषयांवर भांडा, म्हणजे तुम्हाला पण जरा व्हेरिएशन मिळेल नाही का. नाही म्हणजे आम्ही पण रोज रोज त्याच विषयांवरची भांडणं ऐकून वैतागलोय ना. काय बाबा मजाच येत नाही ना. हा, हे तू अगदी बरोबर बोलास पिलू. आता भांडण करण्यासाठी नवीन कारण शोधावं लागेल. तुम्ही शोधणारच कारण भांडायला. मी शोधते का? वा वा वा, आलीच मोठी. हा, उलट तूच उकरून उकरून काढत असतेस कारण. अरे मी का शोधू कारण भांडायला? तुम्ही ना बोलू नका माझ्याशी. जाऊ ते आलंच ग शेवटी. असंच बोलून जाते ती नेहमी पळकुटी नुसती. तुम्ही यांच्या भांडणात पडू नका, कामाला लागा. अगं बाई विसरलेच. पण भारी भांडतात बाई. ए थांब 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 थांब. इकडे 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 चाललीस कुठे? हा, आधी मी तुझ्या हाताची चव बघणार. ती जर मला आवडली, पटली, रुचली तरच मी तुला स्वयंपाकघरात शिरायला देईन. माझी सून मी अशीच पसंत केली होती ना. अगो बाई, म्हणजे आता मला सून करता की काय? काय कप करा, चव चेक करा. आता पोळी बनवायला घेते. हा, उगाच नाही कपोल चरमुडी यांनी ह्यांना रेफर केलंय. कपोल चरमुडिया माझी मैत्रीण आहे. मी काल तिच्याकडे गेलो होतो. तिला म्हटलं आम्हाला घरकामासाठी एक बाई हवी आहे. ती म्हणाली ह्यांना घेऊन जा, तुम्हाला आवडली तर ठेवा. तसंही ती 10 दिवसांसाठी बाहेरगावी जाणार आहे. त्यामुळे ह्या आपल्याकडे ट्रायल बेसिसवर आहेत. आणि बाबा पगारी कपोलच देणार आहे. नको त्याला दे. एक बरं झालं, पण ही बाई आपल्याकडे फुकट काम करणार आहे. मग असू दे. असू दे काय असू दे. आधी कळू तर दे ना की ह्या आपल्या घरासाठी योग्य आहेत का नाही. सॉरी, या आधी मला कोणी रिजेक्टच केलं नाही. तुम्ही घ्या, एक एक घास खाऊन घ्या. सुनबाईंपेक्षा छान केलंयस हा पोहे. सासूबाईंपेक्षा खूप चांगले झालेत हा पोहे. चला, दोघींपेक्षा पोहे बरे झालेत ना. मंदाकिनी बाई, तुमची नोकरी पक्की. बाबा जर आपलं डन असेल तर संध्याकाळी माझ्या मैत्रिणीनं बोलू का जेवायला? वय वय बोलवा की. 20 जणांचं जेवण असं पटकन करते बघा. आता तुम्ही बघाच कशी पट्टा पट्टा काम करते ती. कामाला तशी वाघ आहे वाघ मी. हा ओ वाघीण बाई, तोंडाचा पट्टा कमी करा हा, आणि कामाला लागा. चला चला चला, कामाला लागा पुढे. मंदाताई, जेव्हा ऐका ना, जेव्हा सासूबाईंच्या खोलीत केर काढाल ना, तेव्हा त्याचे केस जमतील ना पुंचके, ते जरा असे बाजूला काढून ठेवा. पण का हो, जादू टोणा वगैरे करता का काय? काहीतरी काय, हळू बोला. हे बघा, मला ना मोजायचंय की सासूबाईंचे किती केस गळतात. एरवी घरात एक जरी केस दिसला ना तरी मला म्हणतात हा बघ एवढा लांब, म्हणजे तुझाच केस असणार. आणि तुला कळत नाही का ग, केस विंचरल्यावर कचऱ्याच्या डब्यात नाही टाकतायत का, असं मला बोलतात त्या. आता मला त्यांना हे प्रूव्ह करून दाखवायचंय की त्यांचे केस माझ्यापेक्षा जास्त गळतात. कळलं? हो, पण असं कसं करायचं आता? असं कसं म्हणजे? असं असं करता करता असं असं करायचं. आणि सगळ्यात मेन म्हणजे एक लक्षात ठेव, बॉस मी आहे, त्यांचं काहीच ऐकायचं नाही. आय एम द बॉस. ओके, बाय. ऐकते. तुम्ही काय बी करायला सांगा आणि मी ऐकते. एवढ्या लोकांची घरं झाडली, पण कधी कोणी केसांचे पुंचके बाजूला काढायची फरमाईश नाही केली. शी. हे मंदाकिनी मंदाकिनी, हे बघ, सुनबाईंची खोली जेव्हा तू साफ करशील ना, तेव्हा केसांचा पुंचका मिळेल तिकडे, तो बाजूला कर आणि मोजून ठेव. का हो? म्हणजे तुमचे केस इंचरण्यावरून तुमचे केस जास्त गळतात यावरून बोलतात का त्या? मग काय, काही नाही ग, जळते माझ्या केसांवर, जळते. पण मी काय म्हणते, म्हणजे तुम्हाला त्यांना दाखवून द्यायचंय का त्यांचेच केस जास्त गळतात, बरोबर? बरोबर. माझे केस गळतच नाहीत ग. माझे केस इतके मजबूत आहेत ना की एक ट्रक मी आरामात खेचू शकेन माझ्या केसांनी. ते दिसतंय. काय ग, तुला कसं कळलं तिचे केस गळतात ते? लाजून काही उपयोगाचं नाही. हुशार आहेस ग, हुशार आहेस. करून काही उपयोग नाहीये. मी सांगितलेलं काम करायचं.
केस मोजून ठेवायचे. हा. आणि हे बघ, सुनबाईचं काही ऐकायचं नाही, सगळं माझं ऐकायचं. मी मालकिणी आहे घराची, मी मंत्री आहे, कळलं ना? हा. हा हा करू नको. चला चला कामाला लागा. चालेल. काय पाय काय आता घर साफ करायचं काय, यांचे केस मोजा बसायचे? हा. काय 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 चाललंय? मोजून ठेवली का सगळी भांडी? वेगवेगळी ठेवली ना? काय सुनबाईंवरती माझा विश्वास नाहीये. बरं हे बघ, आता मी सांगते. हे 2 ग्लास, हा. ही कढई, हा. हे उचल, हा, हे चमचे, हे सगळे घासून पुसून व्यवस्थित वेगळे ठेवून दे बाजूला. हा, अगं ते माझ्या लग्नात मला मिळालेले आहेत ना, म्हणून ते जरा जपून वापरायचे, हो की नाही? ही भांडी काही केलीस तरी चालेल. ही तिच्या लग्नात मिळालेली तिला भांडी आहेत, ती तोड फोड घास काहीही कर, कळलं ना? पण ह्या भांड्यांना जपून वापरायचं. म्हणजे खरं तर वापरायचंच नाही, ठेवून द्यायची वेगळी. एवढं लक्षात ठेव. हा, चालू दे काम, चालू दे. मंदाताई, हा. तुम्ही स्वयंपाक करायला कुठली भांडी वापरणार? ही नाही नाही नाही, ही नाही वापरायची. काय आहे ना, ही मला माझ्या लग्नात मिळालेली भांडी आहेत. तुम्ही स्वयंपाकाला ही वापरा, दुसरी कुठली वापरा, काही प्रॉब्लेम नाही. भरपूर छान वापरा. जोरात आपटलीत आणि त्याचा आवाज आमच्या बेडरूम मध्ये जर आला तर अजून उत्तम. ओके, ही नका वापरवा. बाय. ही भांडी वापरायची नाही, ही सुद्धा भांडी वापरायची नाही. मग आता भांडी वापरायची कुठली? काय ग, कांदे कशाला चिरतेस? पडवळ्याच्या भाजीला कांदे लागत नाहीत. हा, घे पडवळ्याची भाजी कर. हा, मी सांगते ना, मग पडवळ्याची भाजी करायची. हा हा, चला. पडवळ रे पडवळ, टडाईंग टडाईंग. मंदाताई, कुठली भाजी करताय? पडवळची. हा, हे घ्या, फ्लावरची भाजी करा. मी सांगितलं ना, माझं ऐकायचं, सासूबाईंचं ऐकायचं नाही. हा, फ्लावरची भाजी करा, मस्त. बाय. काय करू माझंच कळ ना. एक म्हणते पडवाची भाजी कर, एक म्हणते फ्लावरची भाजी कर. आता बघा काय करते. आम्ही जे बापरे बाबा, अरे काय बघतोय मी? काय ते म्हणजे आज तुमच्या हातात फोन नाहीये. वा 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 वा, ते म्हणजे माणूस मेडिटेशन करायला कसं बसतो तसे बसले होतो तुम्ही. मस्त मस्त मस्त. नाही पण मला ना विश्वासच बसत नाहीये. म्हणजे मी खरंच माझ्याच बाबांना बघतोय का? तू माझ्याच बाबा, तू तुझ्याच बाबांना बघतोय. पण काय झालं ना रे, आज सकाळपासून आपल्या घरात भांडणच झालेले नाहीत ना, त्यामुळे मला फोनची गरजच पडलेली नाहीये. बोललात तुम्ही, एक्झॅक्टली खरं बोललात. हो, सकाळपासून मी पण काहीच ऐकलं नाही. हो अरे बघ ना, मी कोणी कोणाला टोमणे मारत नाही, कुठेही भांडी आपटल्याचा आवाज नाही. एक टाचणी पडली ना तर बॉम्ब फुटल्यासारखा आवाज येईल, एवढी आपल्या घरात शांतता आहे. काय झालं ना, ती घरकाम करायला बाई आले ना, त्यामुळे सगळे भांडणाचे मुद्देच निघाले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला फोनची गरज का पडलेली नाही. कारण भांडण चालू असायचं म्हणून मी फोनमध्ये रमायला लागलो. मग मला त्या फोनमध्येच रमण्याची सवय झाली. पण आज भांडणच नाही, त्यामुळे मला फोनचीच गरज पडली. हॅलो हॅलो, काही सिरियस डिस्कशन चालू आहे? तुझ्याविषयी नाही बोलत होता मी. बाबा, मला बोलायचंय. त्या कपोलचा फोन आला होता. ती विचारत होती की त्या कामवाल्या बाई ज्या आल्या आहेत त्या ओके आहेत का? अरे तिला सांग एकदम ओके, सब कुछ चंगा सी. अरे म्हणजे ती आल्यापासून घरात आज सकाळपासून एक भांडण झालेलं नाहीये. असं मस्त गरमागरम नाश्ता मिळालाय. नुसता आवाज दिला ना की हातात असं चहाचा कप येतोय, भरपूर साखर घातलेला. हा बघ बघ. त्यानंतर जेवण तर सुग्रास मिळणारच आहे. जेवण एरवी सुग्रास असतं, पण आज न भांडता मिळणारं जेवण जास्त सुग्रास असणार आहे. तिला सांग की मी खूप खुश आहे. मग बाबा, मी त्यांना सांगून टाकतो की म्हणजे त्या ज्या बाई आहेत ना त्यांना मी परमनंट करतोय म्हणून. चालेल चालेल, तू एक काम कर, त्या कपूरला फोनच लाव ना. होईल काय ना, मला तिला एक असं पर्सनली थँक्यू म्हणायचं. चालेल, फोन लावतो. नाही थांब थांब, फोन नको लावू, व्हिडिओ कॉल कर. व्हिडिओ कॉल? हो हो चालेल, व्हिडिओ कॉल. मला जरा केस नीट करू दे. वा बाबा, कॉन्फिडन्स आहे हो तुमचा. ए दादा, मिशीचे म्हणतात ते. हे हाय कपोल, कैसी चल रही है तुम्हारी शिमला की ट्रिप? बहुत अच्छी चल रही है. मुझे बताओ, मंदाकिनी आंटी कैसी है?
अरे मंदाकिनी आंटी एकदम फर्स्ट क्लास। वो हाँ, उसी के बारे में मेरे पापा को तुमसे बात करनी थी। और क्या है, उनकी हिंदी ना हमेशा वेंटिलेटर पे होती है, तो थोड़ा संभाल के बात करना। हाँ मतलब एडजस्ट करना। ठीक है। बाबा कपूर। देखो, तुमने हमारे घर में जो मेड़ भेज दी है ना, वो बेहतरीन बेमिसाल है, और उसके लिए मैं तुम्हारा तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ। कपोल बेटा, उसके आने से ना हमारे घर में हमारी खुशियां लौट आई है, जो बरसों पहले हमारे बीवियों ने हमसे छीन ली थी। जीते रहना बेटा। बाय बाय। फिर से एक बार शुक्रिया। जी बाय अंकल जी। बाबा, अहो मला तुमच्या हिंदीचं टेन्शन होतं, पण तुम्ही तर उर्दूचा पण फडशा पाडलात। नेवर अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ युअर फादर। आता काय इंग्रजीच्या मानगुटीवर बसता की काय? नाही बसू दे दादा। आई जोपर्यंत येऊन बाबांच्या मानगुटीवर बसत नाही ना, तोपर्यंत त्यांना इंग्रजी आणि हिंदीची मजा घेऊ दे। अरे आता गंगा आयुष्यात नाही, मंदाकिनी आयुष्यात आल्यामुळे ना मी एकदम खुश आहे। सब कुछ चंगा सी। आम्ही जे तुम्हा झाली का भाजी? हा हे काय फ्लॉवर आणि पडवळ एकत्र? अगं कुणाशी केली का भाजी आजपर्यंत? अहो तुमच्या सोन्याने सांगितलंय फ्लॉवरची भाजी कर। पण मी तुला पडवायची सांगितले की नाही? मग पडवायची करायची। ते फ्लॉवर काढून टाक। अहो आता कसं काढणार? आता टाकलंय तर राहू दे की। टाकलं तर राहू दे म्हणजे काय? ते काढून टाक, मला चालणार नाही। काढ। घ्या 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 घ्या, तुम्हीच काढा काढा काढा। राहू दे, केलीस तर खाते आता, पण तिखट कमी कर। माझ्या सुनबाईचं ऐकू नकोस, कळलं ना? हा चांगली झणझणीत भाजी झाली पाहिजे, काही कमी तिखट वगैरे नाही, कळलं? सासूबाईंसारखी बेचव भाजी नाही करायची, मस्त चव असली पाहिजे त्याला, लक्षात ठेव। चालेल। तिखट आमसूल टाकलंस? नाही। मग आमसूल टाक ना, त्याच्याशी चव कशी येणार? थोडासा आंबटपणा हवा की नाही? बरोबर, म्हणजे थोडं तिखट कमी होईल। हा ते किती तिखट घातलंयस? हा टाकते आमसूल। आमसूल टाक। वा वा, हे काय आमसूल कशाला टाकलं? अहो सासूबाईने सांगितलं टाकायला। काढा, आत्ता काढा। अहो टाकले तर राहू दे की, आता कसं काढणार? नाही असं काढायचं, हे असं काढून टाकायचं। आणि मी सांगते, सासूबाईंचं ऐकायचं नाही सांगितलं ना, लक्षात ठेव। व्हेरी इम्पॉर्टंट। बघू भाजी। हे काय आमसूल कुठे? ते आमसूल टाक, आमसूल टाकायचं। हा आता कसं बघ, रंग पण छान येईल त्यानं। आणि गुळ घातलंच? गुळ हा टाकलंय। हा बरोबर, तसंच ठेवायची भाजी। माझ्या सुनबाईचं ऐकलंस ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव। हा आली मोठी शाणी। जेवण वाढायचं का? नाही म्हणजे दोघी ठरवून घ्या, मग मी वाढते। हो वाढ वाढ वाढ। वाडा। आज मग मी कशी फ्रेश वाटतेय, अजिबात थकवा जाणवत नाहीये मला ती आल्यामुळे। नाहीतर रोज किती थकते काम करून करून मी, बाई गो। काम करून करून नाही थकत सासूबाई तुम्ही, माझ्या कामातल्या चुका काढून काढून थकता। आता तू चुकाच इतका करतेस, मी तरी काय करणार? म्हणजे तुला कळलं की नाही? मध्ये मध्ये आणू नकोस ग। तुला कळलं की नाही की तू चुका किती करतेस ते? एक्सक्यूज मी, व्हॉट इज दिस? इवन आय डोंट नो व्हॉट इज दिस। जेवण वाढलंय, आता जेवा। हे काय? घरात स्टीलची भांडी आहेत ना, मग कागदाच्या प्लेटमध्ये काय जेवायचं? ही कसली भाजी केली? आपल्या कॉम्बिनेशन सारखी, पडवळ आणि फ्लॉवर। मी पण आयुष्यात कधीच केली नाही, पण करू काय? तर मी हिला सांगितलं, मी सांगेन तीच भाजी ह्या घरात होणार। मी सुद्धा सांगितलं होतं ह्यांचं ऐकू नकोस म्हणून, ह्यांचं ऐकलंस म्हणून सगळं गणलं। गणणारच ना, तुम्ही दोघी जिथं असाल ना तिथं समजच गणणार। डोक्याला ताप झाला या दोघींचा। स्टीलची भांडी वापरायला घेतली की ह्या म्हणतात सोन्याची भांडी वापर, सोन्याची भांडी वापरायला घेतली की ह्या म्हणतात सासूची भांडी वापर। एक म्हणते सुनेचं ऐकू नको, दुसरी म्हणते सासूचं ऐकू नको। एक म्हणते भाजीत आमसूल टाक, तर दुसरी म्हणते आमसूल काढ। आता मलाच कळणार झालं या दोघींचं करू तरी काय। खरं सांगू का, या दोघी घरात असताना तिसरी बाई घरात काम करणं म्हणजे गुन्हाच आहे। एक वेळ ना मी रिकाम टेकडी राहीन, घरात बसून राहीन, पण तुमच्याकडे काम करणार नाही। हो तुमच्यापेक्षा ना आमच्या कपोल दीदी लय बरे आहेत, नुसतं ना डोक्याला ताप दिला या दोघींनी।
मला सांगा, कुठली बाई केस मोजत बसते? काय म्हणजे? म्हणजे सून म्हणते सासूचे केस शोधून ठेव, सासू म्हणते सुनेचे केस शोधून ठेव. म्हणजे काय होईल? दोघींचे केस मोजता येतील आणि कोणाचे किती केस कळतायत हे एकमेकींना सांगता येईल आणि भांडण करता येईल. काय? यांनी तुम्हाला माझे केस मोजायला सांगितले? शी सासूबाई, तू नाही का हिला माझे केस मोजायला सांगितलेस? आणि माझ्यापेक्षा ना तुझेच केस जास्त कळतात. माझ्या या घनदाट केसांवर जळू नकोस. उगाच माझ्या शॅम्पूला काही बोलू नका. इतर वेळी तुम्हीच माझा शॅम्पू वापरत असता आणि वाव तुझं शॅम्पू छान आहे. चीप आहे ना तो तुझा शॅम्पू, त्याने माझे केस गळायला लागले. भांडा, अजून मोठ्या मोठ्याने भांडा. कुस्तीचा आखाडाच बांधू देते तुम्हाला. म्हणजे काय होईल? रोज नवीन कुस्तीचा डाव रंगेल. करा तुमची तुम्हीच कामं. काय बाय काय गेल्या त्या. मी माझ्या मैत्रिणींना बोलवलं होतं ह्यांच्या भरोशावर. मी आता काय करू? त्यांनाच विचार, आम्ही येऊ का तुमच्याकडे जेवायला म्हणून? यांच्यामुळे गेल्या त्या निघून. माझ्यामुळे नाही गेले, तुझ्यामुळे गेले.